सहसंयोजक म्हणून काम केलेले स्वतः. ते काम करत असताना विखे पाटील साहेबांशी संबंध आला. आमचे फार जुने संबंध आहेत, त्यांच्या आजोबांपासून संबंध आहेत. काम करत असताना वेळोवेळी एक अनुभव येत गेला की नात्याचं महत्व किंवा ते जे नातं ठेवायचा जो प्रयत्न होता तो फक्त एका बाजूने होत होता. त्याच्या आपण रेसिप्रोकेट म्हणतो, समोरच्या बाजूने त्या पद्धतीने मला कधी प्रतिसाद नाही मिळाला. चुकीच्या वर्तणूक करणाऱ्यांना जास्ती प्रोत्साहन मिळत गेलं. त्यांनी काही कृत्य केले ज्यांच्यामुळे आमच्या घराचं नाव फार ऐरणीवरती आलं होतं. प्रशासनाकडनं मला खूप तक्रारी आल्या की या पद्धतीचं वागणं होतं आणि ह्याच्यात तुमचा सहभाग आहे का. वेळोवेळी मी सांगत गेलो की ह्याच्यात माझा काही संबंध नाहीये. उलट हाही समज झाला की एक मारतोय आणि एक कुरवाळतोय. त्या पद्धतीने माझ्यावरती आरोप पण झाला काही वेळा किंवा तुम्ही कुरवायची भूमिका घेता आणि तुमचे बंधू मारायची भूमिका घेतात. मी ह्याचंही खूप वेळा स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला, पण आपण तोंड बंद करणार कोणाकोणाची. हे सगळं झाल्यामुळे मला एक दिवशी निर्णय घ्यावा लागला आणि मला शेवटी काम करायचंय. आमदारकी हा विषय नव्हता. बऱ्याच माध्यमांमधनं असं समोर आलंय की माझं तिकीट कापलं म्हणून मी हे निर्णय घेतला. ते 100% चुकीचं आहे. मला कुणीही दाखवावं की मी एक तिकीट पाहिजे म्हणून मी एक स्टेटमेंट केलंय किंवा विखे साहेबांना कधी मेसेज केलाय, फॉर दॅट मॅटर पक्षात कोणाला मी मेसेज केलाय किंवा कोणाला जाऊन भेटलोय, हे 100% चुकीचं आहे. मला माहिती आहे मी इथं माझं येणं थोडं कमी होतं, त्यामुळे मी इथं मागायचा काही मला अधिकार नव्हता. काम केलं तर त्याला मिळेल हेही मला 100% कबूल आहे. आणि खताळ परिवारात जेव्हा तुम्ही तिकीट देता तेव्हा माझी आमची एक इच्छा होती की बाबा एकदा विचारावं, तुम्हाला फक्त नाव पाहिजे का तुम्हाला ते पूर्ण वलय पाहिजे. आणि मग नाव घेऊन त्या वलयाचा वापर करणं हे किती योग्य आहे. शेवटी मला हेच म्हणावं लागेल की त्याच्या पक्षात गेलेत, त्या पक्षाबद्दल जी ओरड आहे ती खरी असं वाटायला लागलं आता मलाही. नाव चोरायचं प्रकार इथे आज संगमनेरमध्ये झालेला आहे आपल्यासमोर. नक्की तुम्ही अमोल खताळ यांना कंटाळून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खताळ हे नाव त्याला जे मलिन होत होतं किंवा बीजे खताळची जी संस्कृती आहे ती एक त्याचा पूर्ण दिशा बदलायचा जो प्रयत्न चालू होता ते मला सहन नाही झालं आणि त्या कारणाने मी हा निर्णय घेतला. आता बरेच ह्याच्यात प्रश्न नवीन उपस्थित होतात, पण ते वेळ त्याचं उत्तर देईल. बघू आपण. पहिली गोष्ट, काँग्रेसने बीजे खतांना त्रास कधीच नाही दिला. आता इतिहास म्हणून थोडं सांगतो. त्यांनी 82 साली स्वतः निवृत्त व्हायचा निर्णय त्यांनी स्वतःने घेतला. या निर्णयानंतर माझे वडील स्वर्गीय सतीश खताळ पाटील हे काँग्रेसमध्ये काम करत होते. त्यांनाही वेळोवेळी संधी मिळत गेल्या. मग पी.के. सावंत असतील त्यावेळेस. पण दादांनी एकच भूमिका ठेवली की बाबा आता राजकारण आमचं संपलं, मला पुढे काही करायचं नाहीये. राजकारणाच्या यावेळेस एक दिशा बदलत चालली होती, थोडे विचार बदलत चालले होते, त्यामुळे त्यांना ते सहन होत नव्हतं म्हणून ते थांबून घेतलं त्यांनी. काँग्रेसमध्ये त्रास झाला म्हणून त्यांनी ते थांबले हे 100% चुकीची माहिती आहे. असं याला मी बिलकुल याचं समर्थन करणार नाही. तुमचा प्रवेश होत असताना तुम्ही साहेबांशी काही चर्चा झाली का? चर्चा झाली असेल तर काही तुम्ही अटी तुमच्या काही ठेवल्या आहेत? माझ्यापेक्षा अटी जास्त लोकांनाच माहिती आहेत की मला पाकिट मिळालं म्हणतात किंवा काय अजून. मी थोरात साहेबांना काल एवढी म्हटलं मी आत्ताच गाडी बुक केली आहे म्हटलं, परत लोक म्हटली गाडी चोवीस दिली आहे त्यांना, म्हटलं ती कॅन्सल करून टाकतो मी, 6 महिन्यानंतर घेतो मी गाडी. ती एवढंच म्हणजे मजेचा विषय म्हणून एवढंच बोलणं आलं. अदरवाईज काही थोरात साहेबांकडे मी मागितलेलं नाहीये. त्यांनी आश्वासन एक दिलेलं आहे की तू काम करत राहा आणि आपण एकत्र काम करू, चांगलं काम करू, बस. त्याच्या पलीकडे काही नाही आहे. बेसिकली खताळांचं आमचं ते
स्ट्रक्चरमध्येच बसत नाही ही वाटाघाटी करायची आणि असं काहीतरी मागायचं. मी बसलो नाही तर त्यासाठी आहे, ही भूमिका घेतलीच त्यासाठी आहे. म्हणजे हा प्रश्न थोडा संयुक्तिक होत नाही. सॉरी, माफ करा. अशी कोणती प्रकरणं आहेत की जी तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी जाणवलं आणि तुम्ही तो बघायचा? आपण स्वतः पत्रकार आहात, आपले सोर्सेस असतात. आपण मला वाटतं थोडं आपलं तहसील कार्यालयात, प्रांत कार्यालयात जाऊन जर थोडंसं अजून निरीक्षण करून बघितलं हे सगळी प्रकरणं तुम्हाला मिळतील, नावं मिळतील. तुम्ही जर अधिकाऱ्यांना थोडं जरा बाजूला घेऊन विचारलं, तुम्हाला सत्यता असं तर सगळी समोर येईल. तेव्हा काय चाललंय काय नाही चाललंय. एक साधं उदाहरण तुम्हाला आता सांगतो. 42B ची प्रकरणं सगळी बंद आहेत तालुक्यात. मला कबूल आहे काही प्रकारे त्याच्यात भ्रष्टाचार होत असेल किंवा झाला असेल, जे काय असेल. आता ते ज्यांनी कोणी केलं त्यांनी केलं, मला संबंध नाही. पण अचानक मध्ये ऑर्डर निघतात इलेक्शनच्या पुढे मागे, त्या एका ठराविक कुटुंबाबद्दलच निघतात. हे किती योग्य आहे? त्यानंतर बरेच व्यवहार होतात. ही माहिती मला वाटतं तुम्ही स्वतः काढावी. मी जास्ती त्याच्यात डिटेलमध्ये न बोलण्यापेक्षा तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. सोपी आहे, काय फार अवघड नाही आहे. साहेबांनी विचारले ना काल प्रश्न, सगळेच प्रश्न विचारले काल साहेबांनी. साहेबांनी काय सांगितलं ह्याच्याने माझेच प्रश्न आहेत ते. त्यामुळे साहेबांनी सगळे प्रश्न विचारले ते. माझ्या खरंच लक्षात नाही सगळे प्रश्न. RTI कायदा वापरायचा, त्यातनं लोकांना ब्लॅकमेल करायचं. वाळू तस्कर असतील त्यांचे काय, त्यांना धरलं पकडलं की त्यांचं सेटलमेंट करून द्यायच्या. मग काही सेटलमेंट उलट्या पडल्या की परत त्यांच्यावर कारवाई झाली. आता साहजिक आहे, मी तर तुमच्याकडे परत येणार पैसे मागले, बाबा तू माझं काम केलंस, माझ्यावर परत कारवाई झाली, माझे पैसे ते पैसे परत न केले गेले. इस्टेट एजंटकडनं पर्सनल अकाउंटवरती पैसे घेतले गेलेत. आता तुम्ही ते लोन तर दाखवू शकत नाही. ते संबंध तयार करायचं म्हटलं सगळं करता येतं. हे 42B म्हटलं तसं प्रकरण झालं. बरं ते यांनी केलं तर केलं, त्याच्यावरती 60 लाख रुपयाचं लोन पैकी घेतले. आता मला सांगा, उद्या जेव्हा ते प्रकरण कॅन्सल होईल त्या बँक ती बुडली का 60 लाखाला? मग त्यांचं आज ऑडिटमध्ये काय झालं प्रकार? असे बरेच विषय होत गेलेत. काय 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 एक आर्टिकल होतं, बरोबर आहे, बरोबर ना? मी तुम्हाला फोन केला होता, मी तुम्हाला माझी अडचण काय तेही सांगितलं होतं, तरी तुम्ही मला हा प्रश्न विचारते परत. तुम्ही त्या याच्यात मला म्हटलं होतं की आपण काहीतरी क्लॅरिफिकेशन करू. पुढे जाऊन तुम्ही एक छोटी बातमी लावली, पण तुम्ही काय लावली, इच्छुक आहेत. मी तुम्हाला त्यावेळेसही म्हटलं होतं फोनवरती मी इच्छुक नाहीये. तुम्ही इच्छुक म्हटलं ठीक आहे, तर तुम्हाला एक पद्धतीने ते कदाचित नलिफाय करायचं होतं म्हणून तुम्ही ते लावून दिलं. पण त्या बातमीचाही मला आनंद झाला नाही, उलट त्याच्यामुळे गैरसमज तयार झाला. जो आज आपण मी भोगतोय रादर ते उत्तर द्यायला लागतंय की तिकिटासाठी मी कधीही इच्छुक नव्हतो. आणि मी कम्प्लिटली हे जे नाव वापरलंय खताळ साहेबांचं, ते नातू आहे नातू आहे नातू. यार बाबा, मी पेटंट नाही घेतलं साहेब. विजय खताळ हे महाराष्ट्रातलं एक सामाजिक व्यक्तिमत्व आहे. सगळेजण नाव वापरू शकतात, फोटो लावू शकतात. आणि माझं म्हणणं, तुझा आज आहे ना बाबा, की आजाच्या ठिकाणी आहे ना, आता त्याचा फोटो तर मोठा थोडा. तू म्हणतोय ना नातू आहेस. माझे बॅनर बघा आजपर्यंतचे, मी नेहमी दादांचा मान दादांपाशी ठेवलाय, त्यांचा फोटो नेहमी मोठा लावलाय. मी कंटाळणार, मला कोणी कंटाळायला लावू शकत नाही. मला काम करायचंय म्हणून मी इथं आलोय. आणि हे बोगसपणा मी नाही सहन करू शकत. नाही खरंच, मी त्याच्यावर तुम्हाला नाही सांगता येणार नाही मला. पण मी आता काल आमच्याच गावातली सभा बघितली, त्याच्यावरनं तर मला वाटत नाही की असं काय होईल. बघू आता, लेट्स सी. सत्य जी. आता प्रशासन म्हटलं तर रेव्हेन्यूचे असे किती अधिकारी आहेत आपल्याकडं? प्रांत अधिकारी, तहसील अधिकारी, दोघेच आहेत. आता त्यांची नाव घेऊन केव्हा करणार मी? भाजपमध्ये आता कोण आहे तुम्हाला न माहिती असल्यास की प्रश्न तुम्ही मला विचारताय, माफ करा. पण त्यामुळे जे घडलंय, ज्या पद्धतीने घडलंय,
ती प्रक्रिया पूर्ण चुकीची होती. त्या प्रक्रियेच्या विरोधात आपण बोलतोय इथं. आता ज्यांनी केलं ते सगळे सुज्ञ आहेत, समजदार आहेत. निवडणुकीला 2 दिवस असतानाच एकदम 2 दिवसाच्या टप्प्यावरतीच हा पक्ष प्रवेश केला. या अगोदर तिकीट जाहीर होऊन बरेच दिवस झाले, तोपर्यंत का नाही आपल्याला त्यापासून संपर्कात होते? एक गोष्ट मी कबूल करीन, चांगला प्रश्न आहे. परवा मला वाटतं पेमगिरीला सभा होती साहेबांची, विखे साहेबांची, सावरकर तळेला होती मला वाटतं, आणि त्यात त्यांनी एक वाक्य वापरलं. मला वाटतं विजय खताळांचा पहिल्यांदा उल्लेख झाला पूर्ण या प्रचाराच्या ह्याच्यात साहेबांकडनं वैयक्तिक, की आज या ठिकाणी विजय खताळ साहेबांची आठवण आल्यापासून राहत नाही आणि त्यांचा वारसा, त्यांचा विचारांचा वारसा काहीतरी अमोल पुढे चालवतील. मग तिथं माझं ट्रिपिंग पॉईंट ते एक शेवटचं होतं माझं, की तुम्ही असं नाही करू शकत इतकं, पण तुम्हाला सगळं माहिती आहे. नंतर तुम्ही प्रचारासाठी न वापरा, किंवा त्यांनी तालुक्यासाठी काम केलंय, सगळं आयुष्य त्यांनी हे केलं, जे काय तुम्हाला कौतुक करते करा, पण तुम्ही कंपॅरिझन करताय सरळ सरळ, ते योग्य नाहीये. तुम्ही तो व्हिडिओ परत बघा. स्टेजवरती होतो, सुजय विखेंच्या मागेच बसलो तुम्ही, तर तुम्ही तो व्हिडिओ परत बघा. वसंतरावांच्या एक हात आलाय खांद्यावरती, तो माझाच हात आहे. अजून कुठला व्हिडिओ असेल जो कम्प्लीट फुल तुम्हाला दिसले, त्यात दिसेल तुम्हाला की मीच उठलोय, मीच त्यांना थांबवलंय आणि त्यांना खालती बसवायला रिक्वेस्ट केली होती मी. याच्या पलीकडे आता अजून काय करण्यात म्हणजे दुसरं काही नव्हतं, कारण की ते ऑलरेडी बोलून झालं होतं त्यांचं. त्यांना तिथं बसवणं गरजेचं होतं पहिलं खालती, की अजून काहीतरी, तरी मला वाटतं त्यांनी शेवटच्या टप्प्यात काहीतरी अजून एक पॉईंट उपस्थित केलाच होता. आपण या अगोदर सक्रिय राजकारणात नव्हता, आता काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. आगामी काळात आपण सक्रिय राजकारणात सक्रिय होणार आहे का? सामाजिक काम नक्की करणार आहे मी. तुम्हाला जसं म्हटलं मगाशी, मी थोरात साहेबांना कुठलंही पद मागितलेलं नाहीये, काही माझ्या वाटाघाटी काही झालेलं नाहीये. काम मी करत राहणार आहे. आजपर्यंत खताळे पटेल म्हणून तालुक्यात काम करतोय. जे काही खारीचा वाटा असेल तर ते चालू ठेवणार आहे. साहेबांना वाटलं ते जबाबदारी द्यायची, साहेब देतील जबाबदारी मला. खताळचं तुम्ही जर पहिलं विचारधारा बघितली, मला त्यांचा बऱ्यापैकी चेहरा पहिले मोदी सामने दिसायचा. हे वाटायचं, कारण की स्ट्रिक्ट कार्यक्रम होता त्यांचा, दादांचा पण सेम प्रकार होता. पुढे जाताना खालती जेव्हा बघत गेलो मी, पण खालती सेम पॅटर्न होता राजकारणाचा, त्यात काही बदल नव्हता, स्ट्रक्चर सेम होतं. काम करायचं, मग काही चर्चा झाल्या माझ्या, मला बोललं गेलं की बाबा तू काँग्रेसमध्ये काम कर. मी खूप लोकांची चर्चा केली. मला प्रत्येकाकडनं थोरात साहेबांबद्दल पॉझिटिव्हच ऐकायला मिळालं. माझ्या मनात एक प्रश्न आला की मी लहानपासून, म्हणजे जन्मापासून म्हटलं तर जन्मापासून काही कानावर पडत असेल की खताळ आणि थोरात हे विरोधक येते. आता जन्मापासून आम्ही त्या स्टोरी ऐकत आलोय, तर जेव्हा तुम्ही जन्मापासून ऐकता तर एक राग पण डोक्यात असतो, नाही का? हे समोर दिसले तरी मग हायच, वाकडतच आहे. पण मी आता कसं, आता माझं वय 42 आहे, तुम्ही मॅच्युअर होता, मग काही गोष्टी दिसतात, कळतात. प्रत्येक जण आपापल्या दृष्टीने त्या सिच्युएशनकडे बघत असतं, तेव्हा ते संयुक्तिक त्यांना वाटत नाही, तो विरोध वाटतो, काय वाटतं. आता याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. पण आता जेव्हा मला सगळं बोलण्यात आलं, थोरात साहेब पॉझिटिव्ह वाटले मला. मला म्हटलं तुला तुझ्या पद्धतीने काम करायचं काम कर, काही प्रेशर नाही आमच्याकडनं. तुला पक्षात यायचं नसेल तरी नको येऊस, काही अडचण नाही माझी, पण तुझा निर्णय तू घे. ते बेसिक काँग्रेस आमचं आता जन्मापासून जसं हा विचार आहे, ऐकून ऐकून तुम्हाला म्हटलं तसं जन्मापासून काँग्रेसच ऐकतोय. सो ते काँग्रेस तर रक्तात होतच, ते कुठं गेलेलं नव्हतं. आता विरोधाला विरोध करायचा ते पण एक वय होतं माझं, तो केला आणि परत आलोय आज. चूक कबूल करायला मला काही लाज नाहीये.